मराठी सक्ती संदर्भात राज्य सरकारकडनं निर्णय घेतल्यानंतर मोठा वाद आपल्याला या संदर्भात निर्माण होताना दिसतो आहे। एकीकडे शिवसेनामध्येच संजय निरुपम विरुद्ध परिवहन मंत्री असा आपल्याला सामना दिसतो आहे। सोबतच या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत गुणरत्न सदावर्ते आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तुमचा देखील मराठी सक्तीला या संदर्भात विरोध होताना दिसतो आहे। दुसरीकडे शिवसेनामध्येच कुठेतरी वाद निर्माण झाला आहे। कशा प्रकारे बघताय या सगळ्या वादाकडे? बघा, शिवसेना शिंदे साहेबांच्या पार्टीमध्ये काय चाललंय ह्याच्यात मला पडायचं नाही, परंतु जे कोणी सुज्ञ व्यक्ती असेल, ज्याला MMRDA रिजन आणि बॉम्बे खास करून हे जगाची आर्थिक राजधानी व्हावी असं वाटत असेल आणि बॉम्बे मुंबई ही आज देशाची आर्थिक राजधानी आहे हे ज्याला समजत असेल, ती प्रत्येक व्यक्ती, मग ते माननीय संजू निरुपम साहेब असतील किंवा सामान्यातल्या सामान्य व्यक्ती असतील, खास करून तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले जे आहेत, म्हणजे बंजारा समाजाचे जे गोरमाटी भाषा आहे, बरोबर ना, गोरमाटी भाषा आहे, त्याचबरोबर वंजारी समाजातले संत इथपर्यंत गेलेली मोठी व्यक्ती भगवान बाबा यांच्या विचाराचे म्हणजे जे हे करतात, प्रवचन करतात, त्याचबरोबर वेगवेगळे संत साहित्य लोकांपर्यंत पोहोचतात, असे संत साहित्यात म्हणजे हे करणारे प्रसार करणारे संत साहित्याचा ते देखील म्हणत आहेत की अशा प्रकारची सक्ती होऊ शकत नाही। कारण संत साहित्यामध्ये सुद्धा आहे की शिक्षण देण्यासाठी शिकारे म्हणण्यासाठी एक गोडवा लागतो। तो गोडवा विद्यमान परिस्थितीमध्ये राजकारणी गोडवा आहे, राजकारणी खरडा आहे, गोडवा नाही आहे। शिकवण्यासाठी गोडवा लागतो, खरडा नाही। खरडा म्हणाल तर तुमच्या व्ह्युअर्सला आणि माझ्या चाहत्यांनाही माहीत आहे, आमच्या चाहत्यांना माहीत आहे, पण तुमच्या काही व्ह्युअर्सला माहीत आहे। खरडा म्हणजे चटणी विदर्भामध्ये खरडा म्हणतात, तो तिखट असतो। तिखट करून जे आहे कधीच शिकवलं जाऊ शकत नाही। छडी मारून माणूस शिकत नसते। विद्यार्थ्यांना ओपन स्कूलिंग आलेली आहे, छडी लागे छमछम विद्या आहे गमगम, आता ती परिस्थिती नाही आहे। त्याच्यामुळं मला सगळ्यात अगोदर तर म्हणजे प्रताप सरनाईकांचं म्हणजे काय बोलावं त्या व्यक्तीला मला समजत नाही। जे काम शालेय शिक्षण विभागाचं आहे, शालेय शिक्षण मंत्री तर नाहीत ना प्रताप सरनाईक, ते मला वाटतं की परिवहन खातं म्हणून ते काय करत बसलेत, एवढे कन्फ्यूज काय कारण आहे एवढं कन्फ्यूज होण्याचं? आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, आता उदाहरण देऊन, आता मला सांगा, साहित्यिक मोठे की प्रवचन देणारे म्हणजे या संत साहित्यावर प्रवचन देणारी व्यक्ती मोठी, असा देखील प्रश्न आम्ही उपस्थित करतो। असं आहे की जर मराठी शिकायला सरकार प्रोत्साहन देत असेल तर त्यात वावगं काय, चुकीचं काय आहे? मराठी यायलाच पाहिजे असं सर्वसामान्य मत महाराष्ट्रात पाहायला मिळतं। मला एक सांगा की गोडवा भाषेचा तर आमच्या भोजपुरी भाषेचा सुद्धा गोडवा आहे। 8 शेड्यूल में भोजपुरी भी लाओ, ये तो हम बोल रहे हैं। भाषाएं बहुत सुंदर है। या देशामध्ये काही काळ पाली भाषा सुद्धा होती, मान्य ना, पण सर पाली भाषेमध्ये संवाद कुठे साधणार आहे समोरच्या? याच्यात नकार नाही। बघा, मी म्हणेल की त्यांना सुज्ञ बुद्धी येऊ दे, आणि म्हणून पाली भाषेचं नावच घेतलं म्हणून सांगतो, भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता। त्या मंत्री महोदयांना जे आहे सुख लाभो, परंतु बुद्धी सुद्धा सर्वसामान्याच्या हिताची येऊ, ही सुद्धा मला त्यांना म्हणायचं आहे त्यांच्या प्रतिभावना व्यक्त करताना। भाषेच्या बाबतीत, मराठी भाषेच्या सौंदर्याबाबतीत कोणालाही प्रश्नचिन्ह नाही, परंतु त्या आधारावर आज काय भाषा येते राज ठाकरेच्या मुलाची आमच्या याच्या भाषेमध्ये, गुराखी साहित्याच्या भाषेत औलादी, त्या औलादीची काय भाषा येते म्हणे, मारून काढू। काय मारून काढू म्हणले ना, काय म्हणले? मारून काढू ना, मारून काढू ही भाषा असू शकते? याला म्हणजे राज ठाकरेच्या या अशा मुलांना जे असं म्हणजे मला वाटत नाही की सुज्ञ आहे बोलणं। मारू का? तुम्ही काय पोलीस झाले? तुम्ही काय आमचे हवालदार साहेब झाले का? की तुम्ही ट्रॅफिक वॉर्डन झालाय या राज ठाकरेचा पोरगा? की काय RTOचा शिपाई झालाय? तो शिपाई साहेब झालेत का? तो मारू शकतात का? त्यांना लायसन दिलंय का? त्यांना बॅज दिलाय का मारण्याचा?
प्रताप सरनाईकांनी हे कॉन्सिक्वेन्सेस केवळ प्रताप सरनाईकांच्या चुकीच्या निर्णयाचे आहेत. आणि हे जर एकाही कष्टकरी रिक्षावाल्याला जर हे असं काही घडलं आमच्या रिक्षावाल्या साहेबांना, साहेब म्हणायचं, काल प्रताप सरनाईक बोलताना रिक्षावाला असं अरे कार्य नाही बोलायचं, मर्यादेत बोलायचं. भाई रिक्षावाला है तो रिक्षावाला साहब है, टॅक्सी ड्रायव्हर आहे तो टॅक्सी ड्रायव्हर साहेब आहे. परिवहन मंत्र्याला माहीत नाही का आम्ही ड्रायव्हर साहेब कंडक्टर साहेब म्हणायचं कल्चर आणलेलं आहे, आम्ही ठराव पास केलेले आहेत. त्याच्यामुळे साहेब म्हणायचं आए गए नहीं है, ये यहीं के है. आणि तुम्हाला सांगतो वी द पीपल ऑफ इंडिया है, वी द पीपल ऑफ इंडिया, हम भारत के देश, हम भारत के नागरिक है. त्याच्यामुळे प्रताप सरनाईक लायसन देऊ शकत नाहीत की कोणी कुठं राहावं. आणि मला प्रताप सरनाईकांची काल क्यू येत होती, ते म्हणत होते पोट भरायचं असेल तर इथं राहो, पोट भरायचं असेल तर इथं राहो. ओय तुम्ही कोण पोट भरायला लावणार आहे? तुम्ही आपलं पोट भरा. इथं स्वाभिमान दिलेला आहे, इथं प्रतिष्ठा दिलेली आहे संविधानानं. तुम्ही सांगणार का पोट भरण्यासाठी अपमान करणार का? दुसऱ्या विविध राज्यातून मुंबईला आर्थिक राजधानी करायला आलेल्या कष्टकऱ्यांचा अपमान करणार, पोट भरू म्हणणार? तुमच्या पोटासाठी, तुमच्या पोटाच्या भरतीसाठी, मोजण्यासाठी ईडीच्या यंत्रणा लागतात की नाही मला माहीत नाही, ते तुम्हीच तपासून सांगा. परंतु कष्टकऱ्याला घाम थेंब थेंब गळतंय आणि त्या घामातून कष्टकरी आपली उपजीविका भागवतंय. पोट भरण्याची भाषा भिकाऱ्यासारखी आमच्यासोबत करायची नाही, नाहीतर प्रत्येक गोष्ट नोट डाऊन होतीये. आणि मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की शिवसेनामध्ये प्रताप सरनाईकांच्या बाबतीमध्ये फार जास्त त्यांच्या बाजूनं लोक नाहीत, अशा नीतीच्या बाजूनं लोक नाही आहेत. मला नावं घ्यायचे नाहीत, काही सन्माननीय मंत्र्यांना शिवसेनेच्या शिंदेसाहेबाच्या त्यांना देखील प्रताप सरनाईकांच्या हे जे काही उच्छेद आहेत त्यांचा जो छंद झाला आहे ते मी त्यांना नोट डाऊन करायला सांगत आहे वारंवार. त्याचबरोबर सन्माननीय चिंतक ज्या प्रकारे संजीवजी निरुपम बोलले तीसुद्धा अशीच बाब आहे, सगळीकडे अशाच प्रकारची चर्चा आहे. परंतु आता काही लोक म्हणजे त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन म्हणजे हिंदी मराठी असं राजकारणाचा लोकांना त्रास देऊ इच्छितात. परंतु टॉलरेट राज ठाकरेंच्या पोराला मला सांगायचं आहे, अरे तू सामान्य तुझ्या बापाच्या संघटनेत काम करणाऱ्या मुलांना उचकून देऊ नको. त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, त्यांची काय अवस्था होते ते सगळ्यांना माहिती आहे. 4-2 टार्गेट त्या हे सगळा आगाऊपणा करून मोजणीचं काम करतात. परंतु मुद्दा हा आहे की मुलांवर गुन्हे दाखल झाल्याच्या नंतर किती लोक जातात त्यांच्या घरी राशन घेऊन. त्याच्यामुळे या राज ठाकरेच्या पोराच्या हुलकणीला बळी पडून कोणीसुद्धा ऑटो रिक्षाचे आमचे रिक्षा ड्रायव्हर साहेब आहेत त्यांच्यावर हात उचलायचा नाही. कारण कॉन्सिक्वेन्सेस लक्षात ठेवायचे, एक एक गोष्ट नोंद केली जाणार आहे. मुंबईमध्ये बॉम्बेमध्ये सगळीकडे कॅमेरे लागलेले आहेत, कोणी सुटणार नाही. या अवलादी म्हणतील की मी नव्हतो, मी त्या ठिकाणावर नव्हतो, त्याच्यामुळे सुटून जातील आणि सामान्यपणे लोक त्या बाबीला गुन्ह्याला बळी पडतील. आणि ज्या कष्टकऱ्यांवर तुम्ही हात उचलाल त्या कष्टकऱ्यांच्या बाजूने आम्ही उभे राहू आणि कायदेशीर लढाई त्या कष्टकऱ्यांसाठी लढू आणि बघू की कायद्याच्या हातकडीत दम आहे की तुमच्या बाष्कळ बोलण्यात दम आहे. तुम्हाला देखील काही फोन कॉल्स येताना दिसत आहेत, काही धमक्यांचे फोन आहेत. कोण नेमकं धमक्या देत आहे, काय नेमकं या संदर्भात झालं? बघा कालचा जो प्रकार होता, मला तर वाटतं कालचे जे लोक होते नवीन दस्त्या टाकलेले होते ते मला वाटतं की प्रताप सरनाईकांनी ते तपासून घ्यावेत. 4 लोक मदिराग्रस्त होते, त्याच्यामुळे मला जास्त त्या लोकांवर, त्या मदिराग्रस्त लोकांवर बोलायचं नाही, सुज्ञ नव्हते. परंतु आता जे कॉल्स येत आहेत ते कॉल्स मला असं वाटतंय ते मोटिवेटेड आणि काय म्हणतो त्याला आपण भाड्यानं घेऊन लोक हे कॉल्स मला धमक्यांचे देणं सुरू आहे. धमक्यांच्या कॉलचं सत्र सुरू आहे. परंतु मी भीक घालत नाही. संविधान एवढं स्ट्रॉंग आहे, असे 4 राज ठाकरे सुद्धा या संविधानासमोर टिकू शकत नाहीत. असे 4 राज ठाकरे सुद्धा. संदीप देशपांडे हे तुम्हाला कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न करतायत, तर संदीप देशपांडे तुम्हाला श्वानाची उपमा देतात. सन्माननीय संदीप देशपांडे साहेब, आपण असं बोलू नका. आपण चिंतक आहात, त्या पक्षामध्ये मला असं वाटतं की एकच ज्ञानधारी व्यक्ती आहात, बाकी किती अज्ञानी आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
त्याच्यामुळे सन्माननीय संदीप देशपांडे साहेबांवर मी टीका करणार नाही. मी त्यांना गुलाबाचं रेड रोज पाठवेल आणि मी त्यांना म्हणेल की आप मेरे बारे में कुछ भी बोलो लेकिन लोगों को उचका के मत दो. सामान्य कष्टकऱ्यांची गोष्ट बोलणारा व्यक्ती येते, त्या व्यक्तीवर मला की नाही क्रिटिसाइज नाही करायचे. मला त्या व्यक्तीला ना महाराष्ट्रामध्ये मंत्री पाहायची इच्छा आहे. मला त्या व्यक्तीला महाराष्ट्रात मंत्री पाहण्याची इच्छा आहे. ही इज अ राईट पर्सन बट ऑन रॉंग प्लेस. शेवटचा प्रश्न घेतो. 4 तारखेला कुठेतरी आंदोलन आपल्याला होताना दिसेल, तुम्ही देखील सहभागी होणार आहात? बघा, सन्माननीय शरदराव साहेबांचे संघटना जी शशांकराव साहेब चालवत आहेत किंवा माननीय संजीव निरुपम साहेब त्यांची भावना आहे. त्याचबरोबर आम्हीसुद्धा म्हणजे आमचीसुद्धा टॅक्सी आणि रिक्षा ड्रायव्हर साहेबांची जनसंघ संघटना आहे. आमचीसुद्धा संघटना आहे, कष्टकऱ्यांची संघटना आहे, टॅक्सी आणि रिक्षा ड्रायव्हर भावांची. तर आम्हीसुद्धा ऑब्वियसली आम्हाला संप करण्याची इच्छा नाही, परंतु आम्ही काम करू शकणार नाहीत. आमच्यावर कोणी दगडं मारेल, कोणी आम्हाला हे मारेल, म्हणजे राज ठाकरेसारखे हल्ले करतील आमच्या रिक्षावाल्या भावांवर, तर त्याच्यामुळं आम्हाला कामच करता येणार नाही. कोणी संप म्हणून थांबेल तर आम्हाला काम करता येत नाही म्हणून थांबू. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. हे होते सदावर्ते, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की 4 तारखेला देखील जे आंदोलन होणार आहे त्यामध्ये आम्ही सहभागी होऊ. सोबतच एकूणच प्रताप सरनाईक यांच्यावर देखील त्यांच्याकडनं टीका होताना दिसत आहे. कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.